मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. पण या वर्षीच्या ज्या दिंड्या गेल्या त्या भजन करत गेल्या होत्या बरं. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव कोदे श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव 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 श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम. वा नितीन महाराज, इतकं सुंदर वाजवलं पाहिजे. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, 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 ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. वेगवेगळी चाले की नाही. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, किती सुंदर चाल. हे नितीन महाराज खूप गोड वाजवतात. सुंदर पूर्वीचं जे भजनं असायचे ना लय गोड असायचे. आता राहिले भंगार भजनं आली. काही म्हणतात लोक, राधे चला माझ्या गावाला जाऊ, सर गोकुळ फिरून येऊ, असा हाणला पाहिजे म्हणणार. राधा फिरणारी कधी? राधा अशी नाही महाराज ती राधा. मग एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यू रो रो कहे. राधा म्हणते कृष्णाला, ऐका हे कृष्णा, तुला राधा कळणार नाही. राधा कोण आहे? बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यू रो रो कहे, राधा यू रो रो कहे, राधा यू रो रो कहे. ए कृष्णा ऐक, क्या जानोगे मोहन तुम प्रेम की भाषा, क्या जानोगे मोहन तुम प्रेम की भाषा, क्या होती है आशा, क्या होती निराशा, क्या होती है आशा, क्या होती निराशा. एक बार तो किसी पर प्रेम करके देखो सावरिया, राधा यू रो रो कहे, ओ राधा यू रो रो कहे, ओ राधा यू रो रो कहे. किती सुंदर आहे. त्या राधेला काही पण म्हणू नका. काही लोक आहे ना काही म्हणतात. मला एकदा कीर्तन, चांगलं कीर्तनात प्रमाण दिलं एक जण, राधा रंगानं दिसती छान. ते
तिच्या वेणीला गोंडे दोन. नबीनलाच्या बायकोला लाव ना गोंडे घरी घरी. राधाशी गोंडे लावणारी अशी नाही महाराज. इतकी सुंदर आहे महाराज ती, इतकी छान आहे. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राम. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राम. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे. वृंदावन का कन कन बोले जय श्री राम. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे. इतकी गोड आहे ती. प्रत्येक जण तिचं नाव घेतं. श्याम राधे नाही म्हणत कोणी, राधे श्याम. कोणी राधा कृष्ण, कृष्ण राधा म्हणत नाही, राधा कृष्ण. तिला भ्रष्ट करू नका, काही पण म्हणू नका. चला जाऊ द्या. कशासाठी सांगतो, पूर्वीचं संगीत गोड असायचं. असं भजन करत असू द्या असू द्या बसू द्या. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. बसले चांगले पुन्हा विक्षेप होईल बरं काय. हो असे विठाला असं भजन करत एक दिंडी चालली होती आणि त्या दिंडीचा मुक्काम एका मंगळवेढा नावाच्या गावाला पडला होता. कोणी म्हणावं माझा शेवट गोड झाला. ऐका, पहिलं चरण कळल तुम्हाला. आमच्या सखाराम दादांचं वर्षश्राद्ध सफल होईल. या परिवारानं एवढ्या कष्टात कीर्तन ठेवलंय. पाऊस पडल्यावर भले भले कीर्तन करू शकत नाही महाराज. असं पाऊस पडल्यावर चांगल्या चांगल्याची तारांबळ उडते. कोट्याधीश अब्जाधीश लखपतीची गरीब कुटुंब आहे महाराज. अत्यंत साधं जीवन जगणारा परिवार आहे. पण बापाचं पूजन थाटात केलंय. बापाचं पूजन थाटामध्ये केलंय. एवढं सुंदर कीर्तन आयोजित केलंय. एवढा चांगला समाज इथं जमलाय. जरा घरी घेऊन जा. कीर्तन सफल होईल, प्रवास सुखाचा होईल माझा. आणि या रमेश दादानं, या सगळ्या परिवारानं, त्यांची 2 मुलं, या मुलींनी सगळ्यांनी ठेवलेलं कीर्तन सफल होईल. ऐका, कुणी म्हणावं माझा शेवट गोड झाला. दिंडीचा मुक्काम पडला होता मंगळवेढा गावात आणि त्या दिंडीसाठी प्रत्येक जण दारामध्ये रांगोळी काढत होता. प्रत्येक जणानं फुलं हातरली होती. प्रत्येक जण दिंडीचं स्वागत करत होता. कोणाच्या घरी पुरणपोळी, कोणाच्या घरी चपाती, कोणाच्या घरी पुरी, पनीरची भाजी बनवली होती. तुम्हाला आहे आता नंतर. अशी सगळी तयारी झाली होती. प्रत्येक जण दिंडीची उत्सुकतेनं आनंदानं वाट पाहत होता. दिंडी मात्र गावात आली होती. ऐका, पण त्याच मंगळवेढा गावात एक घर होतं. एक घर होतं त्या गावात की त्या घराच्या दारामध्ये रांगोळी नव्हती. त्या घराच्या दारामध्ये फुलं हातरलेली नव्हती. ते दार सजवलेलं नव्हतं. आणि त्या घरामध्ये एक 16.5 वर्षाची मुलगी राहत. तिनं आपल्या आईला विचारलं, आई 4-5 वर्षापासून मला जसं कळायला लागलं तसं पाहते आपल्या गावात दरवर्षी ही दिंडी मुक्कामाला येते आहे. आणि या दिंडीतले 5-5 वारकरी प्रत्येक घरी जेवायला जातात. आपल्या घरी का ग येत नाही? हे आई, आपल्या घरी का ग हे वारकरी येत नाही? का आपल्या घरी वारकरी येत नाहीत? आईनं सांगितलं, हे बघ पोरी, तू एका वेश्येची मुलगी आहे. मी एक वेश्या आहे. तुला आई माहिती आहे, बाप माहिती नाही. एवढं अपवित्र कोळ आहे आपलं. आपलं कर्म चुकलंय बघ. आपल्या घरी नसतात येत वारकरी. आई, मला तर कीर्तनाला जाता येईल ना. आई म्हटली, बघ तू पाप नाही केलं, पण लोक तुला नाव ठेवतील बघ, सांभाळून जा. आणि ती 16.5 वर्षाची जी मुलगी आहे ना, तिचं नाव कानोपात्रा होतं. ती पोरगी कीर्तन ऐकायला आली. दिंडीतलं कीर्तन सुरू झालं. जरा ऐका, मागच्या कोपऱ्यामध्ये बसली होती आणि कीर्तनकार कीर्तनात सांगत होता की ज्या देवाला आपण उद्या पाहायला जाणार आहे तो देव दिसायला फार सुंदर आहे. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, कानी कुंडल मकराकार, कानी कुंडल मकराकार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. तो सुकुमार आहे, तो सुंदर आहे. दुसरं प्रमाण आलं, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवो, तुळसी हार गळा कास पीतांबर, तुळसी हार गळा कास पीतांबर,
तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर आवडी निरंतर हो तो सुंदर आहे. तिसरं प्रमाण आलं ते नैवेद्यले ते नैवेद्यले ते नैवेद्यले मन ते नैवेद्यले ते नैवेद्यले ते नैवेद्यले पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा ते नैवेद्यले मन. चौथं प्रमाण आलं सावळा देखील आनंदाचा. आता सावळा गोरा निळा पांढरा असे 2-4 आता एवढे म्हणायला 2-3 तास जातील. जाऊ दे. असं म्हणत म्हणत कीर्तनकार कीर्तन सांगत होता आणि पोरीनं ऐकलं मागच्या. देव दिसायला सुंदर आहे, देव दिसायला सावळा आहे, देव दिसायला छान आहे, देव सुंदर आहे, पाहिल्यावर मन वेधणार आहे, वेधून घेणार आहे. आणि 16.5 वर्षाची पोरगी म्हटली माझ्यापेक्षा सुंदर असेल, कारण ती इतकी सुंदर होती दिसायला. कानोपात्रेचं सौंदर्य सांगितलंय. सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ उमलायचं नितीन महाराज, आणि पान खाल्लं तर गळ्यातून दिसायचं. आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेनकापडी काळी बेंद्री. अय संगमनेर तालुका आपल्यासारखं नाही. पा ती कावाडाकडे चालली भिताडाकडे अशी नाही. एक डोळा हेकना की दरबी देखना. हो सुकलेलं कमळ हातानं उमलावं. इतकी सुंदर त्वचा होती तिची, इतकी गोड त्वचा. आणि ती म्हणायला लागली माझ्यापेक्षा छान असेल का हा देव. गंमत ऐका. दिंडीत गेली ती पोर आणि दिंडीत चालत चालत गेली आणि देवाच्या दर्शनाला बारीला लागली. लक्ष द्या. दर्शन करत दर्शन करत दर्शन करत देवाच्या समोर आली. देव पाहिला डोळे भरून तर देव तिला काळा दिसला. आपल्यालाही काळा दिसतो. पांडुरंग कसा आहे दिसायला? काळा ठाईचाची काळा अनादी बहु काळा. तो देव पाहिला आणि ती म्हटली बाई 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 काय प्रमाण आली महाराज, गारुडे महाराज काय, अण्णा काय, रमेश महाराज काय, हे इकडचे उंच आवाजवाले महाराज काय, नितीन महाराज काय वाजवतो, साखर महाराज काय प्रमाण सुंदर होते. ध्यान नामकन तुमकन. हा तर काळा आहे, हा तर देव काळा आहे. चला म्हटले आल्या सरशी दर्शन करते. मग देवाच्या पायाला मस्तक नाही लावलं तिनं. हे जे बोट आहे ना मायबाप माझ्याकडे बघा, हे बोट असं देवाच्या पायावरती आल्हाद मांडलं. आमचा देव इतका सुंदर आहे. त्या कानोपात्रेच्या इतकं सुंदर पोरीचं बोट देवाच्या पायावरती जसं पडलं तसा देवाच्या पायाला तिच्या बोटानं खड्डाच पडला. बाई माझ्या बोटानं खड्डा पडतो. हा देव सामान्य नाही, ही मूर्ती नाही, हा देव आहे. लक्षात आलं तिच्या. आणि ती पोर मंदिराच्या बाहेर नाही आली. पायात घुंगरं बांधायची, गळ्यामध्ये विणा घ्यायची, हातामध्ये चिपळ्या घ्यायची आणि अखंड नाचून भजन करायची. तिचं नाचणं तिचं दिसणं लोकांना आवडायला लागलं. काय भजन करते मुलगी म्हणायची. सगळेजण तिचं वर्णन करायचे. आणि एक दिवस तिच्यावर बिदरच्या बादशाची नजर पडली. कुणाची मुलगी आहे? वेश्याची मुलगी आहे. इथं काय नाचते म्हणे. अहो म्हटले तिला देवाचा चमत्कार झालाय, साक्षात्कार झालाय, कीर्तन ऐकून आली, देवाच्या पायावर बोट पडलं, त्यामुळे ती देवाला समर्पण दिलं तिनं. अरे म्हटलं वेश्याची मुलगी इथं नाचून काय फायदा, आपल्या दरबारात घेऊन या तिला. राजे येणार नाही, पकडून आणा. येत नसेल तर पकडून आणा. ऐका रे कुणी म्हणावं माझा शेवट गोड झाला, पहिलं चरण कळ तुम्हाला अभंगाचं कायम लक्षात राहील, माझा प्रवास सुखाचा होईल आणि या खेमनर परिवारानं ठेवलेलं कीर्तन सफल होईल. घरी घेऊन जा. पोरगी कानावर पुरीच्या आलं की राजा मला त्याच्या दरबारात घेऊन जाणार आहे, आणि नाही जर गेले तर पकडून नेणार आहे. पोरगी पुढे पळायला लागली, पकडणारे मागे, पोरगी पुढे, पकडणारे मागे. ऐका ऐका सगळं गाव आंबोरेकर गो. पोरगी पुढे, पकडणारे मागे, पोरगी पुढे, पकडणारे मागे. आणि 16.5 वर्षाची पोरगी देवाच्या पायापर्यंत आली. पकडणारे पाहिले आणि आपलं मस्तक देवाच्या पायावरती मांडलं. आणि जसं मस्तक मांडलं तसं आपला प्राणच देवाला देऊन तुका म्हणे प्राण केला देवासी अर्पण, हे केला देवासी अर्पण, केला देवासी अर्पण. तुका म्हणे प्राण केला देवासी
पायावरती डोकं मांडलं सज्जनाव आणि आपला प्राणच देवाला देऊन टाकला. लोटण्याचा प्रयत्न केला तर प्रेतच खाली पडलो. बाप, कुणाची मुलगी आहे? अहो ती मंदिरात नाचत नाही का ती मुलगी? सगळे ब्राह्मण गोळा झाले. यजुर्वेदी, ऋग्वेदी, अथर्ववेदी, सामवेदी ब्राह्मणाच्या शाख. एक ब्राह्मण म्हटले वेश्येची मुलगी आहे, देवाला पाठवलं, हिला मंदिराच्या बाहेर भेकून द्या. एक ब्राह्मण देवा म्हटलं तर मंदिराहून जाण करावं लागे, आबेचे घालावं लागे, सत्यनारायणाची पूजा करावी लागे. हे ब्राह्मण म्हटले मत्स्यम गुरुमरांचे ब्राह्मणांचे मधुसूदन पद्मनाभ सहस्राक्ष वनमाली हला युध गोर धनुषिके वैकुंठ पुरुषोत्तम ईश्वर वासुदेव रामनारायण हरी दामोदर श्रीधर. हो तुम्ही म्हणाल म्हणा श्लोक सगळेच बरं. असे ब्राह्मणाचे श्लोक म्हणजे त्यांना नाव नाही ठेवत मी, पण ते असे श्लोक म्हणतात की नाही. असे श्लोक सुरू झाले आणि एक ब्राह्मण म्हटले कमून श्लोक म्हणता, का श्लोक म्हणता? पोरीनं देवाला पाठवलं, मुलगी वेश्याची आहे, देवाला पाठवलं, देवाच्या पायावर जीव दिला. एक ब्राह्मण म्हटले असं काही पण करू नका. ज्या अर्थी पोरीनं देवाच्या पायावरती जीव दिलाय त्या अर्थी मुलगी सामान्य नाही. हिचं प्रेत मंदिरात ठेवा. ओ संतजन हो, हिच्या शेजारी मी झोपतो आणि देव जे सांगेल ते करतो. पूर्वीच्या काळातल्या साधूला देव बोलायचं, लक्ष्मण बाबांना, जोग महाराजांना, ज्ञानोबराय बोलायचं. ज्ञानोबरायांना देव बोलायचा, नामदेवरायांना देव बोलायचा, दूध प्यायचं, त्यांच्या हातचं जेवण करायचं, जनाबाईला गौऱ्या थापू लागायचा. जुन्या आता कसा आता पैसे घेणारे महाराज आहे आम्हाला बोलू शकत. ओरिजिनल होते बिचारे, कधी रुपयाला शिवले नाही ते. त्यांना सोने रुपये आम्हा मृत्युके समान त्यांनी म्हणावं, आम्ही नाही, आम्हाला द्या म्हणतो आम्ही. काळ बदल. ओरिजिनल होते. मधल्या गाभारात प्रेत ठेवलं माझ्याकडे बघा, आणि शेजारी ते अनंत शास्त्री झोपले, ते विद्वान ब्राह्मण. आणि एक रात्रभर प्रेत मंदिरात ठेवलं आणि रात्री आश्चर्य झालं, विटेवरच्या मालकानं झोपलेल्या त्या अनंताला आवाज दिला, हे अनंता रे, हे अनंता रे, हे अनंता. म्हणताना विको देत जा, तेच नाही. हे अनंता रे, हे अनंता, पाहे पा कानो पात्रा पवित्रा. या मुलीसारखी पवित्र वस्तू नाही म्हटली. माझ्या पायावरती या मुलीने जीव दिला. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. हिला मंदिराच्या बाहेर काढू नका. माझ्या मंदिरात उजव्या हाताला हिची माती करा. इथं उजव्या हाताला माती केली, नीट ऐका. जिथं माती केली तिथं एक झाड उगवलं. 750 वर्ष झाले त्या घटनेला. साखल दंडानं ते झाड पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात बांधून ठेवलेलं आहे. तुम्ही कुणीही देवाच्या दर्शनाला गेलात तर बारीला लागून दर्शन करताना तुमचं पहिलं कपाळ कानोपात्रीच्या झाडाला लागतं आणि मग देवाच्या पायाला लागतं. तुम्ही दर्शनाला कुणाच जाता? देवाच्या. वारी कुणाची करता? देवाची. दर्शन कुणाचं मिळतं? कानोपात्रेचं. आपण विचारू, कानोपात्रे आमचे 12:15 वाजले बाई, इकडं आमच्या गाड्याला. कानोपात्रे आमचे 12:15 वाजले बघ, भरपूर वेळ झाला, आम्ही कीर्तन करतोय, कळलंय बघ आम्हाला बाई. आम्ही तर त्या मूर्तीच्या दर्शनाला येतो देवाच्या, मग आताच तुझं दर्शन आम्हाला का ग बाई? तर ती कानोपात्रा सांगते, शेवटच्या श्वासापर्यंत त्या मूर्तीचे पाय मी सोडले नाही, म्हणून देवानं मला मंदिरात जागा दिली. शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. हे माझा हो गोड झाला, 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 माझा हो गोड झाला. हे
माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड शेवट तो भला कानोपात्रेनं म्हणावं, जनाबाईनं म्हणावं, ज्ञानोबरायांनी म्हणावं, तुकोबरायांनी म्हणावं, लक्ष्मण बाबांनी म्हणावं, जोग महाराजांनी म्हणावं. किती उदाहरणं देता येतील, 2-4 दिवस संपायची नाही ती. शेवट तो भला माझा बहु गोड झाला म्हणून जिवंतपणे करा. गेल्यावर नाही महाराज, जिवंतपणे करा. तुम्ही ज्या समाजामध्ये जन्म घेतला ना तो धनगर समाज, आणि धनगर समाजामध्ये एक अहिल्यादेवी होळकर नावाची माता जन्माला. हे आमचा समाज असा आहे बरं का. अहिल्यादेवी होळकर नुसती धनगर समाजाची नाही, ती मराठ्याची पण आहे, ती माळ्याची पण आहे, ती सगळ्याची आहे. महाराज शिवाजी महाराज काय असं म्हटले का स्वराज्य माझं नाही? ज्ञानेश्वर महाराज म्हटले का माझी ज्ञानेश्वरी आमकेनीच वाचा? असं नाही महाराज. या जगातले संत शूर वीर एका जातीपुरते नाहीत मायाबाप. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.